जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ऊसतोड मजूर पुरवठा प्रकरणात फसवणूक, आरोपी अटकेत। भिलवडी तालुका पलूस, जिल्हा सांगली। नितीन राजाराम ढेरे, वय 43, राहणार खटाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली, व्यवसाय शेती व ऊस वाहतूक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऊसतोड मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे। तक्रारदार यांच्या मते दिनांक 6 मे 2023 ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ऊसतोड मुकादम राजूभाई गणपतभाई पवार, राहणार रावचोंड, तालुका अहवा, जिल्हा डांग, गुजरात आणि मोहनभाई हरजसिंगभाई सूर्यवंशी, राहणार लिंगा, तालुका अहवा, जिल्हा डांग, गुजरात यांनी संगनमत करून क्रांती अग्रणी जीडी बापूलाड साखर कारखाना लिमिटेड, कुंडल येथे ट्रॅक्टरवरील ऊस तोडणीकरिता 15 कोयते म्हणजे 30 मजूर पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याकरिता विश्वास संपादन करून तक्रारदार व त्यांचे मित्र श्रीकृष्ण शिवलिंग पाटील, राहणार खटाव यांच्याकडून वेळोवेळी एकूण 8,09,515 रुपये रोख व RTGS द्वारे घेतले गेले। मात्र मजूर न पुरवता वरील रकमेचा अपहार करून फसवणूक केली। या प्रकरणी तक्रारदारांच्या फिर्यादीवरून भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा भादवी कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे। तपासाच्या अनुषंगाने भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरविंद आदिनाथ कोळी व रामचंद्र सुखदेव गायकवाड यांच्या पथकानं गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील रावचोंड येथे जाऊन आरोपी राजूभाई गणपतभाई पवार यास ताब्यात घेतलं। त्याला दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत।